लाडक्या बहिणीने एकच सांगतो, हा काय राजकीय व्यासपीठ नाही, पण एकच सांगतो, तुमची लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. आणि आज या व्यासपीठावरून मी बोलल्यानंतर ते मला बंधनकारकच आहे ना. आणि म्हणून मी जास्त काय बोलत नाही. माऊलींचं कीर्तन सुरू आहे आणि मला समाधान आहे. आपला भंडारा डोंगर तिथे जाऊन आलो. तुम्ही म्हणाला तिथून तो बोगदा जात होता, तर माझ्याकडेच खातं होतं. बोले बोगदा बिगदा इधर से नहीं चलेगा, मग बोगदे को. आता दुसरं काहीतरी येत आहे, तेही आपण बसू, मुख्यमंत्री आम्ही चर्चा करू, बिलकुल त्याच्यातून मार्ग काढू शकतो. हा श्रद्धेचा विषय आहे. भंडारा डोंगर हा प्रत्येक वारकऱ्याचा श्रद्धेचा विषय आहे. आणि म्हणून जसं आपली नदी इंद्रायणी, तिथे गेलो तुम्ही, इंद्रायणी नदी असेल, आपली पवना नदी असेल, चंद्रभागा आहे, मुळा मुठा आहे, अशा अनेक नद्या आहेत. बघितल्यावर थोडं जरा मनाला कसं तरी वाटतं. माऊलींनी आवाहन केलेलं आहे, त्याचा डीपीआर मी मुख्यमंत्री असताना बनवला आहे. जवळपास डीपीआर 2200 कोटीचा आहे. आपण राज्य सरकारने मान्यता देऊन त्याला केंद्राकडे पाठवलाय आणि केंद्रात पण आदरणीय प्रधानमंत्री मोदी जे आहेत, नक्की त्याच्यावर सकारात्मक निर्णय होईल. आणि ज्या आपल्या नद्या आहेत, तीर्थक्षेत्रातून जात आहेत, या स्वच्छ असल्या पाहिजे, पाणी स्वच्छ असलं पाहिजे, अशी भावना आपली असते. फक्त सरकार म्हणून हे काम होणार नाही. पैसे द्यायचं, डीपीआर बनवायचं, काय करायचं, परवानगी द्यायचं, ते होईल. पण नद्यांची सफाई, पुनरुज्जीवन ही लोक चळवळ झाली पाहिजे. लोक चळवळ. आणि मग लोक चळवळीच्या माध्यमातून बघा, तुमच्यासारखे सगळे लोक पुढे येतील आणि हा हा म्हणता हजारो लाखो हात या नद्यांच्या स्वच्छतेसाठी, पुनरुज्जीवनासाठी लागतील आणि लोक बघायला येतील या महाराष्ट्रातल्या नद्या किती स्वच्छ झाल्या. आणि म्हणून त्यासाठी आपलं सामूहिक योगदान आवश्यक आहे. आणि ती विनंती मी आपल्याला करायला, आज सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु संत तुकाराम आमचं वैकुंठ गमनचा कार्यक्रम होतोय. मोठ्या उत्साहात लाखो वारकरी संप्रदाय एकत्र आलेले आहेत. भंडारा डोंगरावरचं मंदिर देखील बघितलं, समाधान झालं की एवढं मोठं मंदिर उभं राहतंय तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने. ही मोठी गोष्ट आहे. मी मगाशी काशीत त्यांना सांगितलं की आता जे काय पुढचं काम आहे ते थांबणार नाही, लवकर पूर्ण होऊन जाईल. आणि माझा वैयक्तिक जो काही तुम्ही सांगाल तो वाटा मी उचलीनच. परंतु आम्ही मुख्यमंत्री आम्ही चर्चा करून आणि शासनाच्या माध्यमातून देखील आपल्याला जे काही करता येईल ते आम्ही नक्की त्याचाही प्रयत्न विचार करू, नाही करूच. विलासराव, मी जे काय करत असतो ते या हाताचं या हाताला कळत नाही. त्यामुळे ही देना बँक आहे, लेना बँक नाही. काळजी करू नका. मंदिर वारकऱ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. मंदिर थांबणार नाही, मंदिर पूर्ण होणार. आणि माऊली आणि बाबा आपला बाळासाहेब काशी स्वतःचे पैसे टाकून पहिले तुम्ही लोकांनी सुरुवात केली. असं कोण माणसं भेटतात का? आणि म्हणून हे समाजासाठी, वारकऱ्यांसाठी, आपल्या धर्मासाठी आपला हे तुम्ही धर्माचं रक्षण करताय. गावागावात कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन आपण करताय. मला माऊली आठवतंय, धर्मवीर आनंदीगे साहेब होते त्यावेळेस आम्हाला सोबत घेऊन जायचे. प्रत्येक अखंड हरिनाम सप्त्याला त्यांची हजेरी असायची. ते म्हणायचे की हा धर्म आहे,
हे समाज प्रबोधन आहे. धकाधकीच्या आयुष्यात थोडा का वेळ होईना पांडुरंगाचं नामस्मरण केलं तर माणसाचं आयुष्य बदलून जातं. त्याचं दुःखी कुटुंब संसार सन्मार्गाला सुखाच्या मार्गाला लागतो. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतोच आहे. आणि जे जे इथं खाली करायचं आहे, नदी स्वच्छ करण्याचा विषय आहे. वारकरी भवन जे आहे प्रत्येक तालुक्यात ते आपण करू. 55 एकर मध्ये कॉन्क्रिटीकरण कायमस्वरूपी सोय करू. 125 एकर जी जागा आहे त्या बाबतीत देखील महसूल विभागाशी चर्चा करून कुणाची जागा आहे काय आहे, शेवटी कुणाला खाजगी माणसाला देत नाही. देवस्थानाला लाखो लोक इथे येतात, त्यांना थांबण्यासाठी होईल. आणि 1200 कोटीचा कॉरिडॉर आपण करतोय, त्याच्यामध्ये काही जे लागेल ते नक्की त्याच्यामध्ये आम्ही करू. शेवटी आमची टीम तीच आहे. थोडं पण टीम तीच आहे आमची. देवेंद्रजी मुख्यमंत्री, मी उपमुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत. आणि बघा, सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा सत्ता येते. पद येतात, पद जातात, पुन्हा येतात. कधी कधी पद वर खाली होतात. पण माऊली, या करोडो लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून माझी जी ओळख निर्माण झाली ती सगळ्या पदापेक्षा मोठी आहे. आणि म्हणून काही कमी पडणार नाही. वारकरी संप्रदायासाठीचा जो तुम्ही म्हटलंय, आपले मारुती बाबा हे सगळ्यांचे गुरु आहेत ना. महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या गुरुस्थानी असलेले कोहिनूर हिरा आहे, तर त्याला पद्मश्री मिळालं पाहिजे अशी तुमची भूमिका आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने आम्ही आमच्या कमिटीमध्ये त्याला मान्यता देऊन केंद्राकडे पाठवू, त्याचा पाठपुरावा करू. आणि जाता जाता एवढं सांगतो की एकनाथ शिंदे जेव्हा वारकरी संप्रदाय कार्यक्रमामध्ये जातो, पंढरपूरला जातो, देऊला जातो, आळंदीला जातो, तो तुमचाच होऊन जातो. कारण पंढरपूरला गेलो मी आषाढीच्या अगोदर तयारी बघायला. मुख्यमंत्री होतो मी. माझ्या गाडी पाठीमागे पोलीसच्या पुढे गाड्या इकडे तिकडे सगळ्या होत्या. माझ्या वारकऱ्यांना तिथं त्रास होऊ नये म्हणून सगळ्या गाड्या साइडिंगला केल्या आणि मोटरसायकलवर बसलो आणि सगळं नियोजन पाहून आलो आणि सगळं तिथं व्यवस्थित केलं. आणि म्हणून ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे. माझ्या या महाराष्ट्रातल्या संतांच्या माऊली केसालाही धक्का लागू देणार नाही, हे मी अगोदर पण बोललोय, आताही बोलतोय. आणि म्हणून या आज 375व्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाच्या दिवशी आपल्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. काय बाकी विलास लांडे हबप विलास लांडे पाटील परिवार यांनी डोंगराच्या मंदिराच्या कामाला 1 कोटी रुपये दिले, त्यांचा मनापासून धन्यवाद देतो. विलास बालवडकर 51 लाख रुपये, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. अबापा देवीदास मच्छिंद्रनाथ टेमगिरे 5 लाख रुपये, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. मी काय म्हणालो, थांबणार नाही. आणि कमी पडला तिथे एकनाथ शिंदे पूर्ण करायला आहेच. धन्यवाद. रामकृष्ण. आणि राज्य सरकार देखील आमच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभा आहे. 2 इन्स्टॉलमेंट पण त्यांच्या खात्यामध्ये जमा केले, म्हणजे या महिला दिनाचं औचित्य साधून. त्यामुळे राज्य सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून काम करत आहे. त्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना खूप प्राधान्य आम्ही दिले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही केली, लेक लाडकी लखपती योजना केली. त्याचबरोबर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून 15,000 ते 30,000 रिव्हॉल्विंग फंड आपण दिला. ST मध्ये 50% बसमध्ये सवलत आपण दिली. त्याचबरोबर अनेक योजना ज्या आहेत
मुलींना उच्च शिक्षणामध्ये 100% फीमध्ये आपण सवलत दिली. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील महिलांसाठी बेटी बचाव बेटी पढाओ बेटी पढाओ अशा प्रकारच्या योजना सुरू केल्या. जनधन योजना सुरू केल्या, उज्ज्वला योजना सुरू केल्या. म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून या आमच्या लाडक्या बहिणींचा सन्मान करण्यासाठी, त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी आणि त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी विविध योजना या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून कालच्या बैठकीमध्ये, कालच्या चर्चेमध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये लाडकी बहीण योजनेबरोबर सुरक्षित लाडकी बहीण देखील असली पाहिजे आणि त्यासाठी देखील सरकारच्या माध्यमातून एक सुरक्षा ॲप देखील करण्याचा एक निर्णय झाला आहे. आणि त्यामध्ये नक्की आपल्या लाडक्या बहिणी कुठेही अडचणीत आल्या तर त्यांच्यावर त्यांना तात्काळ सहकार्य, त्यांना तात्काळ मदत दिली जाईल. शेवटी आता महिला आणि लाडक्या बहिणी प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत. म्हणजे अगदी वैमानिकापासून, फायटर प्लेनपासून, रेल्वेपासून, फायर फायटरपासून, इथं आपलं जे युद्ध नौका सिंधुदुर्गामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी त्याचं लोकार्पण केलं, त्याची देखील ह्या सारथ्य जे आहे ती पण आपली महिला महाराष्ट्रातली लाडकी बहीण करते आहे. त्यामुळे आता महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे नाहीत, त्यांना पुढेच जाण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. सरकार त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि म्हणून पुन्हा एकदा महिला दिनाच्या जागतिक मी मनापासून शुभेच्छा. प्रताप सरनाईकांनी तुमच्याबद्दल एक सांगितलेलं आहे की एसटीच्या स्वच्छतागृहांना सरप्राईज व्हिजिट ते करणार आहेत. नेमके काय आदेश तुम्ही दिलेले आहेत? आने वाले समय में आता आपली जी महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह असतात ती स्वच्छ असली पाहिजे, नीट नेटकी असली पाहिजे. आणि लाडक्या आपल्या भावांसाठी देखील, लाडक्या बहिणी आणि भावांसाठी जी स्वच्छतागृह आहेत याचं स्वच्छता टापटीप आणि त्याचं मेंटेनन्स व्यवस्थित असलं पाहिजे. आणि म्हणून सर्व ST डेपो आहेत, या ST डेपोमध्ये मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांना मी सरप्राईज व्हिजिट करण्याच्या सूचना देखील दिल्यात आणि अधिकाऱ्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून स्वच्छतागृह जे आहेत ही स्वच्छ आपल्याला राहतील. आपके कार्यकाल में लाड़की बहन योजना लाई गई थी, आपके कार्यकाल में लाड़की बहन योजना आई थी और अब जबकि मैं मुख्यमंत्री मेरे कार्यकाल में मुख्यमंत्री लाड़की बहन योजना शुरू हो गई. हमारे दोनों उप मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र जी और अजीत दादा, हमने टीम बनकर एक फैसला किया और लाडले बहनों ने जैसे हम उनके लिए योजना बनाई तो उन्होंने भी इस विधानसभा के चुनाव में हमारी महायुति सरकार को भर भर के आशीर्वाद दिया और लैंडस्लाइड मैंडेट भी दिया. इसलिए और हमारी जिम्मेदारी बढ़ गई है. हमारे सभी लाडली बहनाओं को सक्षम बनाना, आत्मनिर्भर बनाना, आत्मसम्मान देना ये हमारी जिम्मेदारी है. इसीलिए लेक लाड़की लखपति होगी, लाड़की बहन योजना होगी, जो उच्च शिक्षण योजना है, ST में सहूलियत है, कई योजनाएं सरकार ने की हुई है. और इसमें खुद के पैरों पे खड़े रहने के लिए उनको 35% डिस्काउंट सब्सिडी देना, MIDC की भी मुख्यमंत्री स्वयं रोजगार योजना है, उसमें भी उनको बेनिफिट होता है. और आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने भी ये हमारे महिलाओं के लिए आत्मनिर्भर बनाने के लिए, उनको आत्मसम्मान देने के लिए जनधन योजना है, उज्ज्वला योजना है, ये बेटी बढ़ाओ बेटी बचाओ बेटी पढ़ाओ बेटी बढ़ाओ, ऐसे कई योजनाएं आदरणीय मोदी जी ने भी की है. इसलिए डबल इंजन की सरकार हमारी लाडला बहनों के साथ है और पूरी तरह उन्होंने भी हमें इस विधानसभा के चुनाव में बहुत बड़ा साथ दिया और सौतेले भाइयों को घर पर बिठा दिया. 2100 दे पाएंगे भाई. देखिए, जो हम लोगों ने, ये हम कभी भी कहते नहीं प्रिंटिंग मिस्टेक, ये 1500 रुपया उनको मिला. कल कई लोग बोल रहे थे क्यों नहीं मिल रहा है, कल 2 इंस्टॉलमेंट भी मिल गए. और 2100 की बात आप बता रहे हैं तो 2100 को भी घोषणा हमारी सरकार ने की हुई है, उसका नियोजन कर रहे हैं हम. क्योंकि अभी ये
जो आश्वासन होता है, जो जाहिरनामा होता है, वो 5 साल का होता है। तो इसमें हमने जो कहा है, हमारी सरकार ने जो कहा है, बिल्कुल हम उसमें चेंज नहीं करेंगे। हमारी प्रिंटिंग मिस्टेक नहीं, उसका नियोजन करना है। सभी जैसे योजना है वो भी शुरू रहनी चाहिए। ये लाडली बहनाओं का योजना भी जो है वो भी शुरू रहनी चाहिए। डेवलपमेंट भी होना चाहिए, इंफ्रास्ट्रक्चर का भी काम शुरू रहना चाहिए। जो कमिटेड एक्सपेंडिचर है वो भी शुरू रहना चाहिए। इसलिए सरकार पूरी तरह उसके ऊपर काम कर रहा है। राहुल गांधी से जुड़ा सवाल है। राहुल गांधी गुजरात के दौरे पे है। राहुल गांधी गुजरात के दौरे पर है। राहुल गांधी ये कहते हैं कि कई कांग्रेस के लोग पहला भर चौकात सरकार पूर्णपणे कठोर कारवाई करेल। अशा म्हणजे नालायक लोकांना, अशा म्हणजे ज्यांना खऱ्या अर्थाने जे समाजाला लज्जा येईल अशा प्रकारचं कृत्य करत असतील त्यांना सरकार, पोलीस सोडणार नाहीत।